नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण वरण चिकलीची रेसिपी करतोय. तर त्यासाठी मी असं गव्हाचं पीठ, पोळीचं पीठ असतं ते भिजवून घेतलंय. 15 मिनिट रेस्टला ठेवलं होतं मी, याला झाकून ठेवलं होतं. मऊ झालेलं आहे ते. आपण त्याच्या अशा पोळ्या लाटून घ्यायच्या आणि मग त्याचे काप करायचे आणि मग ते फोडणीत टाकायचे आपण. आता आपण त्यासाठी मी तुरीची डाळ पाऊण कप मी शिजवलेली आहे. वरणाची डाळ आहे तुरीची. तर अशी आहे ती शिजवलेली. त्यासाठी आपण ही जाड चटणी बनवून घेतली आहे. बारीक टाकली तरी चालेल. तर लसूणची चटणी, लसूण आणि 2 मिरच्या घेतल्या जाड, लाल सुकलेल्या मिरच्या, थोडा कढीपत्ता. तर आपण फोडणीला सुरुवात करू. तर अशा पद्धतीने सारखी पोळी लाटून घ्यायची. ज्याप्रमाणे आपण बारीक पोळ्या लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचे. आता हे तेल तापलंय. आपण थोडस जिरं टाकायचे, मोहरी टाकू, थोडस हिंग टाकू. जिरं छान तळू द्यायचं. नंतर गॅस बंद करून द्यायचा आणि चटणी तळून घ्यायची, कढीपत्ता तळून घ्यायचा. चटणी कढीपत्ता एकत्रच टाकून देऊ आपण. चटणी पटकन जळते त्यामुळे लगेच पाणी टाकायचं. कोथिंबीर टाकून द्यायची. साधारण 1 लिटर पाणी आहे. चवीनुसार मीठ टाकून द्यायचं. बारीक ते शिजायला थोडस पाणी जास्त लागतं त्यामुळे आपण इतकं पाणी टाकलंय. हे पाणी उकळलं का आपण हे काप टाकणार आहे त्याच्यात. असे करून घ्यायचे. शंकरपाळे कापतो आपण त्याप्रमाणे कापून घ्यायचं त्यांना असं. पाठ फिरवून घ्यायचं आणि आता हे पाणी उकळून गेलंय. गॅस कमी करून द्यायचं. अशा सगळ्या पोळ्या लाटून ठेवायच्या आधी आणि मग काप पटापट करायचे आणि टाकायचे इथं. असं लाटून घेतलंय बऱ्याच 2-3 आणखी अशा पद्धतीने, म्हणजे आपल्याला घाई होत नाही आणि एकाच वेळेस पटापट टाकल्या जातात ते.
अशा पद्धतीने टाकत राहायच्या. गॅस थोडा मिडियम करून द्यायचा टाकताना. अशा पद्धतीने सर्व टाकून द्यायच्या. चाळून द्यायच्या. एका ठिकाणी बसून जातात ते. मध्ये मध्ये चाळून द्यायचे ते. आता हे आपण सगळ्या पोळ्या लाटून टाकून दिल्या आहेत. थोडीशी हळद टाकून द्यायची. ही पोळी भिजवताना आहे ना 1 ते 1.5 पळी तेल पण टाकलंय भिजवताना. पोळीसारखं पीठ भिजवलेलं आहे ते. आता ह्या जवळजवळ 80% शिजल्या का पिकल्या तेव्हा आपण हे वरण सोडणार आहे. तुरीची डाळचं हे शिजवलेलं. 2 शिट्या केल्या आहेत मी याला. आपण आता याच्यावर झाकण ठेवून देऊ आणि मंद आचेवर तिला वाफू देऊ. वरण आपण नंतर याच्यासाठी टाकणार आहे. आता जर टाकलं ना ते चिकन असं मग ते कडेला खाली तळाला चिटकतं ते आणि चटकतं आणि चिकल्या शिजायला थोडा वेळ लागतो. तोपर्यंत ते चटकून जातं बरंच काही. त्यामुळे आपण ते नंतर टाकणार आहे. आता ही 80% शिजून गेलेली आहे. आता आपण हे वरण टाकून देऊ. आता गॅस थोडा फुल करून द्यायचा. आणि अजून 2-3 मिनिटं होऊ द्यायची तिला. शिजून जाईल ती व्यवस्थित पूर्ण. अशी पातळच ठेवायची तिला, अशी छान लागते. आता गॅस आणखी मंद करून द्यायचा आणि 2-3 मिनिटं होऊ द्यायचं.
तर मैत्रिणींनो, तयार झाले आपले वरण चिकल्या अशा पद्धतीने. आता आपण गॅस बंद करून देऊ. आणि असं ताटात घ्यायचं, वरून तेल टाकायचं किंवा तूप टाकायचं आणि गरमागरम खायच्या. अशा पद्धतीने आपला व्हिडिओ समाप्त झालेला आहे. आता लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.